नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। लोकसभेच्या निकालाआधी देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा होत असल्याची माहिती मिळते। कोकण पदवीधरसाठी भाजप आणि मनसेकडून उमेदवार घोषित करण्यात आला आहे। मनसेकडून अभिजित पानसे तर भाजपाकडून निरंजन डावखरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि या सगळ्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। हे दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाजवळ। राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ सध्या बाहेर देवेंद्र फडणवीसांच्या वाहनांचा हा ताफा आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बैठक सुरू आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी नंदकिशोर गावडे आपल्याला। नंदकिशोर, नक्कीच सुमित, अवघे 10 तास शिल्लक राहिले आहेत। उद्या संपूर्ण देशाचा निकाल लागेल। उद्या नेमकं वारं कुणाचं आहे काय हे संपूर्ण स्पष्ट होईल। मात्र उद्या सर्वात मोठा निकाल आणि त्या अगोदर दोन बडे नेते, एक तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे राज ठाकरे यांच्यात भेट झाल्याचं जे चित्र आहे ते समोर असलेलं आपल्याला पाहायला मिळते। समोरचं जे घर पाहतो ते शिवतीर्थ आहे, राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या अर्धा तासापासून संपूर्ण जी चर्चा आहे ती करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने जर सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला कळतं की विधान परिषदेच्या निवडणुका आता तोंडावरती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विधान परिषदेसाठी मनसेकडून तर पहिल्यांदाच अभिजित पानसे यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा भाजपकडून निरंजन डावखरे यांचं सुद्धा नाव जाहीर करण्यात आलेलं होतं। खरं तर निरंजन डावखरे हे पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात। त्यासोबत जर अभिजित पानसे हे सुद्धा मनसेत पूर्णपणे काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सुमित, जर पाहायला गेलं तर राज ठाकरे यांनी संपूर्ण महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यामुळे या विधान परिसरात नेमकी पुढची रणनीती कशी असणार, भाजप आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र निवडणूक लढवणार का, कोण माघार घेणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्या अगोदर जी चर्चा आहे ती सध्या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास अर्धा तास उलटून गेलेला आहे आणि अर्धा तासाहून अधिक वेळ जो आहे तो या दोन्ही नेत्यांमध्ये जी चर्चा आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। समोरची जी संपूर्ण दृश्य आहे हा संपूर्ण तापा आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा तापा असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि गेल्या 20 मिनिटांपासून अर्धा तासाच्या अधिक वेळ झालेला आहे। या वेळेपासून हे दोन जे बडे नेते आहेत त्यांची चर्चा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने त्यानंतर विधानसभेच्या सुद्धा निवडणूक आहेत। विधानसभा विधान परिषद अवघ्या 2-3 महिन्यांचाच जो फरक आहे तो असतो आणि ह्या संपूर्ण दोन्ही निवडणूक आहे, उद्या निकाल आहे। त्यामुळे पुढची जी काही चर्चा आहे ती सध्या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सुमित, नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही।